सिरोंचा तालुक्यातील नारायणपूर गावातील शेतकऱ्यांनी आपल्या समोर आहेत. आपण या शेतकऱ्यासोबत आपण विचारणा करू आणि या तहसील कार्यालय येथे तहसीलदारांना आता निवेदन दिलेलं आहे. या निवेदन कशाचा म्हणजे काय संदर्भात दिलेलं आहे आपण सर्व सविस्तर माहिती या शेतकऱ्यासोबत आपण घेऊ. भाऊ तुम्ही सांगा, या तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे ना, त्यांनी काय सांग. आम्ही सर्व शेतकरी नारायणपूर परिसरात आहे. आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना यासाठी निवेदन दिलं की जूनच्या पहिल्या आठवड्यात आमच्या नारायणपूर येथे आम्ही धान खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी चक्काजाम आंदोलन केले. त्या आंदोलनाची दखल घेऊन शासनाने धान खरेदी केंद्र सुरू केले. पण सर्व 100 पैकी 75 शेतकऱ्यांचे अद्याप धान खरेदी झाले नसून फक्त 25% शेतकऱ्यांचे धान खरेदी झाले. उर्वरित 75% शेतकऱ्यांचे धान तसंच शेतकऱ्यांच्या अंगणात पडून आहे. त्या धानाची खरेदी करण्यासाठी पुन्हा आम्ही माननीय तहसीलदारामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. सचिवांना आम्ही धान खरेदी करण्याची विनंती केली असता त्यांनी आम्हाला असे उत्तर दिले की आपल्याकडे कशाही प्रकारचे धान गोदामची व्यवस्था नसल्यामुळे आपण यापुढे धान खरेदी करणार नाही म्हणून आम्हाला उत्तर दिले होते. म्हणून आम्ही साहेबांना यासाठी निवेदन दिलं की आम्हाला कोणत्या तरी गोदामची व्यवस्था करून आमच्या उर्वरित 75% शेतकऱ्यांचे धान त्वरित खरेदी करण्यात यावा यासाठी आम्ही साहेबांना निवेदन दिले होते. तहसीलदार साहेबांनी काय सांगितलं? साहेबांनी या 2-3 दिवसात कुठेतरी खाली असेल तर गोदामची व्यवस्था करू, आम्ही तुम्हाला मदत करू म्हणून सांगितलं. ते 2-3 दिवसांनी धान खरेदी केंद्र सुरू नाही झालं. जर 2-3 दिवसात धान खरेदी केंद्र सुरू नाही झाल्यास पुन्हा आम्ही आमच्या नारायणपूर येथे चक्काजाम आंदोलन करणार आहे. शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आता 2 दिवसांनी धान खरेदी सुरू नाही झाल्यास आणि चक्काजाम करण्याचा इशारा दिलेला आहे. आता संबंधित अधिकाऱ्यांचं काय डोळे बंद झालेलं आहे का आणि शेतकऱ्यांचा प्रश्न नाही सुटवला तर ते कशाला ते कशामुळे सतत शेतकऱ्यांनी आता वेळोवेळी तहसील कार्यालयासमोर आणि यावं लागत आहे. निवेदन पाठवावंच लागतं आहे पण त्यांचा प्रश्न सुटतच नाही. आता संबंधित अधिकारी